मुख्यमंत्री ने मॉनसून सत्र के दौरान विधानसभा में घोषणा की है। छत्रपति शिवाजी महाराज के 12 किलों को यूनेस्को की विश्व धरोहर सूची में शामिल किया गया है। ये भारत के लिए एक ऐतिहासिक और महाराष्ट्र के लिए एक गौरवपूर्ण उपलब्धि है। उन्होंने इस सफलता का श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ विशेष प्रस्तावों को दिया और इसमें शामिल सभी लोगों का आभार व्यक्त किया। अध्यक्ष महोदय, माननीय भास्करराव जाधवांच्या माध्यमातून या सभागृहाला मी सूचित करू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जुनं विटी स्टेशन, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे। अतिभव्य अशा प्रकारचं, अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होत आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे, या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे। त्यामुळे कुठलाही प्रस्ताव करायची आवश्यकता नाही, ते केंद्र सरकारने विचारात घेऊनच त्याचं डिझाइन हे तयार केलेलं आहे। दुसरा विषय जो आपण मांडला, जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे। केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे। तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात